एक शहर जे एका काळी दुनियातील सर्वात अमीर शहर होतं आणि रामायणाची युद्धभूमी सुद्धा. तर हम्पी खरंच आहे तरी काय? तर एवढे लोक हम्पीला येतात तरी का? हम्पी ही फक्त एक नगरी नव्हती, ही एक जुनी राजधानी होती. त्याचं नाव होतं किष्किंधा. याच ठिकाणी राजा बाली आणि सुग्रीव यांचं राज्य होतं आणि याच ठिकाणी भगवान राम आणि हनुमान यांची पहिली भेट झाली होती. आणि ही आहे अंजनेरी हिल. याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला होता. आणि ही फक्त रामायणाची कहाणी नाही, खूप काळानंतर हम्पीवर एक नवीन साम्राज्य जन्म घेणार होते. सन 1336 दोन भाऊ हरिहर आणि हुक्का एक नवीन साम्राज्याची इच्छा ठेवत होते. दोघांचं एकच स्वप्न होतं, भारताची सर्वात शक्तिशाली राजधानी बनवायचं. आणि हे फक्त 100 वर्षात विजयनगर हे दुनियातील सर्वात अमीर शहर बनलं होतं. युरोपचे लोक सुद्धा लिहून गेले होते की हम्पीच्या बाजारात रस्त्यावर डायमंड निघतात. असं शहर पूर्ण दुनियात दुसरं कोणतं पण नव्हतं. पण प्रत्येक साम्राज्याचा एक अंत असतो. इसवी सन 1565 एक असा युद्ध विजयनगर साम्राज्याला मातीत मिळवतं. 5 दुश्मन सल्तनत मिळून विजयनगर एम्पायरवर हमला करतात. टोटल 6 महिने हम्पीला लुटतात आणि पूर्ण 1 महिना शहर आगीत जळत राहिलं. मंदिरं तोडले, राजमहल जळाले. एक वेळेचं सर्वात अमीर शहर आज विरान जागा बनली होती. पण जी शक्ती कायम जिवंत असते ती कधी संपते का? आज पण या विरूपक्ष मंदिरात दररोज आरती होत असते आणि अंजनेरी हिलवर हनुमानाची दररोज आराधना होत असते. आणि एवढ्या सगळ्या दगडामध्ये ती गोष्ट आजही ऐकू येत असते. जोपर्यंत हम्पीच्या रस्त्यावर चालणारे लोक राहतील तोपर्यंत हम्पी अमर राहील.